ओके, मग लास्ट लेक्चर आपण प्रॅक्टिस सेट 3.3 जो आहे तो स्टार्ट केला होता, बरोबर आहे. नेक्स्ट त्यातले पुढचे एक्झाम्पल घेऊया. ओके, लास्ट लेक्चर प्रॅक्टिस सेट 3.3 मधला क्वेश्चन नंबर 3 झाला. आज क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 याला एमपी करा. क्वेश्चन नंबर 4, इन एन एपी in an AP 19th term is 52, 19th term is 52 and 38th term is 128. Find the sum. Find the sum of first 56 terms. Find the sum of first 56 terms. ओके, सोल्युशन. बाळाला परत पहिले क्वेश्चन मध्ये काय दिलंय हे समजलं पाहिजे. सोल्युशन गिवन, लिहा बरं गिवन. काय काय गिवन आहे क्वेश्चन मध्ये? करा रीड. इन एन एपी म्हणजे गिवन फॉर एन एपी, म्हणजे क्वेश्चन मध्ये एपी दिलेली आहे. आता एपी प्रूव्ह करायची वगैरे गरज नाहीये. फॉर एन एपी 19th टर्म, 19th टर्म म्हणजे काय? T19 दिलाय, तो किती आहे? 52. आणखी काय दिलंय? 38 टर्म म्हणजे काय? टी तो किती दिलाय? 128. आणि काय विचारलंय? फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. सम फाइंड करायची म्हणजे यस 56 फाइंड करायचं. म्हणजे तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं ना पूर्ण सिरीमध्ये वर्ड मध्ये, ते एक्झाम्पल एवढं आहे का T19 ची व्हॅल्यू किती आहे? 52 आहे. T38 ची व्हॅल्यू 128 आहे. तर आपला यस 56 फाइंड करायचा आहे. टर्म दिल्यात आणि सम विचारलेली, बरोबर आहे. आता काय करणार? हे तर काय आपण डायरेक्ट फाइंड करू शकत नाही, कारण की ए आणि डी नाही आपल्याकडं. एसएनचा फॉर्म्युला आपण कधी वापरू शकतो? जर आपल्याकडे ए असेल, डी असेल किंवा T1 आणि TN असेल तर, बरोबर ना. मग एसएनचा फॉर्म्युला डायरेक्ट अप्लाय करता येत नाही. मग काय करता? म्हणजे दिलंय सगळं करू, टी दिलात ना, दोन्ही टर्म दिले दोन्ही पण आपल्याला. मग दोन टर्मचा फॉर्म्युला वापरू आपण. वी नो दॅट, या खाली आन्सर, वी नो दॅट. ओके, कोणता फॉर्म्युला वापरायचा ठरला? TNचा. काय फॉर्म्युला TNचा? A + n - 1 × D, बरोबर आहे का? ओके, या फॉर्म्युल्यामध्ये इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेवू शकतो आपण. या इक्वेशन 1 मध्ये सर्वात पहिले n ची व्हॅल्यू किती पुट करता? 19 पुट करता. कारण की माझे TN आहे ना, इथे T19 आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू किती पुट करायला लागेल? 19. मग पुट n = 19.
इन इक्वेशन नंबर 1. त्या इक्वेशन मध्ये यांची व्हॅल्यू 19 पुट करा, म्हणजे काय होईल? देअरफॉर T19 इज इक्वल टू A प्लस यांची व्हॅल्यू 19 पुट करायची, 19 - 1 इंटू D. आता आपल्याला T19 ची व्हॅल्यू आहे का ना? किती ती? 52. मग ही व्हॅल्यू इथे पुट करून द्या. मग T19 ची व्हॅल्यू पुट करून दिली, ती किती होईल? 52 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू नाही आहे आपल्याकडे, प्लस ही सबट्रॅक्शन आपल्याला फाइंड करता येईल. 19 - 1 किती होतील? 18D. पुढे काय सॉल्व्ह होत? पुढे सॉल्व्ह होते का हे? नाही होत. मग इक्वेशन नंबर बरोबर आहे. सिमिलरली जसा N होता आता T19 आहे, T38 पण आहे ना रे, म्हणजे TN आहे इथे, T38 आहे. मग यांची व्हॅल्यू किती पुट करावी लागेल? 38. Also put N is equal to 38 in equation 1. यांची व्हॅल्यू किती पुट करायची? 38. कुठे? या इक्वेशन मध्ये. मग इथे जिथे TN दिसतोय त्या याची जागी 38 टाकून द्या. मग सर्वात पहिले TN T38 A प्लस यांची व्हॅल्यू परत टाकायची 38 - 1 इंटू D. म्हणजे काय आलं हे? T38 ची व्हॅल्यू आहे का राकेट वाढणं? इथे वाटलं आपण रिझनिंग देऊ शकतो, दिलेलं नाही देऊ शकतो रिझनिंग. ती व्हॅल्यू आपण पूर्ण पुट केली, ही व्हॅल्यू गिवन वरनं पुट केली ना, सेम ही व्हॅल्यू सुद्धा आपण गिवन वरनं पुट करू शकता. म्हणजे ही व्हॅल्यू इथे पुट करून द्या. बरोबर आहे. जर इथे पुट करून दिली तर T38 ची व्हॅल्यू किती आहे? 128 इज इक्वल टू A प्लस ही सबट्रॅक्शन किती येईल? 37D. इक्वेशन नंबर ओके. आता ही व्हॅल्यू कुठून पुट केली? T38 ची व्हॅल्यू कुठून पुट केली? गिवन वरनं पुट केली ना. मग इथे रिझनिंग काय यार आपण गिवन. अडचण बोला बरं. उद्योग समजला हा? ओके. आता मला दोन इक्वेशन तयार झाले, आपण हे सॉल्व्ह करून A आणि D ची व्हॅल्यू फाइंड करू शकतोय. तर मला इथे लिंक दिसते, म्हणजे आपण याच्यावर A आणि D ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो ना. कशी करणार? या इक्वेशन मधनं हे इक्वेशन मायनस करा, D ची व्हॅल्यू भेटेल. D ची भेटलेली व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा, A ची व्हॅल्यू भेटेल. बरोबर आहे. याच्यावरनं आपण A आणि D ची व्हॅल्यू काढू शकतोय. पण मला इथे फॉर्म्युला डायरेक्ट ऍडजस्ट करून दिसतोय, मी तो फॉर्म्युला ऍडजस्ट करतो. पहा कसा करतो मी. या दोघांची सबट्रॅक्शन करून A आणि D च्या व्हॅल्यू न काढता एक इक्वेशन तयार करतो तुम्हाला. नाव इक्वेशन नंबर 2 प्लस इक्वेशन नंबर 3 वी गेट. मी या दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करणं गरजेचं होतं ना, तर मी ते न करता काय केली? ऍडिशन केली. ती कशी का केली तिला सांगा. इक्वेशन नंबर 2 काय आहे? 52 इज इक्वल टू A प्लस बोलत चला 18D प्लस इथे मला ऍड करायचा 128 A प्लस 37D. दोघांचे काय घ्यायचे? ऍडिशन. घ्या ऍडिशन. किती होईल ऍडिशन? ही ऍडिशन किती होईल? हा A प्लस A 2A झाला, हे 18D आहे आणि 37D. D कसं राहील ना? 55 होतंय का? होतंय 55. ओके. दॅट इज हे इक्वेशन जर मी साईड चेंज करून घेतलं तर बरोबर काय होईल? दॅट इज इकडे साईडकडे लिहितो फक्त 2A प्लस 55D
इज इक्वल टू 2a प्लस 55d ची व्हॅल्यू किती आली? 180. इक्वेशन नंबर 4. अडचण बोला बरं इथपर्यंत. हा, आता हा उद्योग मी का केला हे सांगतो नाव. आता आपल्याला मला सांगा काय फाईंड करायचं आहे? S56. नाव एस चा फॉर्म्युला काय? Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. बरोबर आहे. ओके, याच्यामध्ये आपला किती फाईंड करायचं? 56 ना. मग यांची व्हॅल्यू किती पुट करायला लागेल? पुट n इज इक्वल टू 56. वी गेट काय येईल? S56 इज इक्वल टू 56/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस 56 - 1 इंटू d. काय केलं? फक्त यांची व्हॅल्यू किती पुट केली? 56. बरोबर आहे. अरे तिथे 2 ने डिव्हिजन होईल पा. 2 1 2, 2 2 4, उरला 1, 2 8 16 म्हणजे 28 इंटू 2a प्लस. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता आपली अडचण काय आहे? ही बाहेरची व्हॅल्यू तर भेटली, फक्त अडचण होती या ब्रॅकेटची ना. आणि ही व्हॅल्यू इथे वर सापडलेली करे 2a प्लस 55d. 2a प्लस 55d आला का? मग 2a प्लस 55d ची व्हॅल्यू किती? 180. म्हणजे इथे मला काय उद्योग भेटला? S56 इज इक्वल टू 28 इंटू ही व्हॅल्यू पूर्ण किती आहे? 180. पूर्ण पुट केली फ्रॉम इक्वेशन 4. बरोबर आहे. आता लास्ट दोघांचं काय करायचं? फक्त मल्टिप्लिकेशन. ते भेटेल तुम्हाला आन्सर. ते मल्टिप्लिकेशन तुम्ही करायचं. ओके, एक्झाम्पल समजलंय? हा, याला दुसरा पर्याय काय सांगितला मी? जर असा उद्योग सुचला नसता तर काय केला असता आपण? या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन केली असती. ए कट झाला असता, डी ची व्हॅल्यू भेटली असती. डी ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकली असती, ए ची व्हॅल्यू भेटली असती. ए भेटला असता, डी भेटला असता. हा फॉर्म्युला घेतला असता, त्यामध्ये ए डी आणि एल तिन्ही टाकून दिले असते तरी हे आन्सर आला. वाटलं तर घरी गेल्यानंतर हे एक्झाम्पल परत त्या मॅनेजने सोडून पहा. त्या दोन इक्वेशन वर नाही आणि डी फाईंड करून पहा. आपण केलंय मागे यापूर्वी सोडून पहा. ओके, ठीक आहे. लिहा पटकन एक्झाम्पल. फायनल मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, सिद्धांत बाळा ते फायनल मल्टिप्लिकेशन कर. केला असेल तर माईक ऑन कर आणि आन्सर सांग. सिद्धांत देशमुख. येस सर. फायनल मल्टिप्लिकेशन लगेच सॉल्व करून सांग. येस सर. ऑनलाईन लेक्चर करणार स्क्रीनशॉट घ्यायचा किती आला? 5040. परत परत सांग. 5040. 540. 5040. बरोबर आहे. ओके, शबास. आलंय का प्रत्येकाचा आन्सर?
ओके, हे एक्झाम्पल घरी जाऊन एकदा परत सॉल्व्ह करायचंय. कसं सॉल्व्ह करणार? इक्वेशन 2 आणि 3 पर्यंत आल्यानंतर त्यांची ऍडिशन घेतली ना, त्याऐवजी इक्वेशन 3 मधनं इक्वेशन 2 मायनस करा. तुम्हाला 8 ची व्हॅल्यू भेटणार. मग ती भेटलेली व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. तुम्हाला डी ची व्हॅल्यू भेटणार. ए आणि डी दोन्ही भेटले. मग एसएनचा फॉर्म्युला वापरायचा. त्याच्यामध्ये एन ची व्हॅल्यू 56, ए ची व्हॅल्यू भेटलेली असेल, डी ची व्हॅल्यू भेटलेली असेल, सगळं पुट करायचे तरी देखील बाबा आन्सर हेच येतं. इथे योगायोगाने मला दिसलं की इथे जे 2 नंबर आले 18 आणि 37 यांची ऍडिशन 55 येते. आणि 55 आपल्याला 56 टर्म फाइंड करायची ना, आपण एन मधनं 1 मायनस करत असतो नेहमी. 56 मधनं 1 मायनस केल्यानंतर किती 55 होतं ना, ती ऍडजस्टमेंट दिसली म्हणून मी त्यांची ऍडिशन केली. समजलंय? ते ऍडजस्टमेंट दिसायचं कारण असं गेले 8-9 वर्ष झालं 10वी शिकवत म्हणून दिसली ती ऍडजस्ट. तुमचं पहिलंच वर्ष आहे. ओके बाळांनो, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 घ्यायचा आहे. ऍक्टिव्हिटी आहे. क्वेश्चन नंबर 5. Question number 5. Complete the following activity. Complete the following. Complete the following activity. To find the SN, to find the sum of, to find the sum of natural numbers, to find the sum of natural numbers between 1 and 140, which are divisible by 4. Which are divisible by 4. Okay, activity बनवायची जशी आहे तशी. सर्वात पहिले between 1 and 140, 1 and 140, natural numbers divisible by 4.
4. कोणते कोणते नंबर्स आहे? 4, 8, डॉट 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 136. पुढे how many numbers? Question mark. Therefore n is equals to, इथे एक बॉक्स दिलेला आहे, हा आपला फिल करायचा आहे. Therefore n is equals to, जी आपण वरती व्हॅल्यू फाइंड केली ना, तीच व्हॅल्यू इथे खाली फिल करायची. नंतर ए ची व्हॅल्यू इथे फिल करायची आणि नंतर डी ची व्हॅल्यू इथे फिल करायची. पुढे टी एनचा फॉर्म्युला दिला आहे, ए प्लस n-1 इंटू डी त्यानंतर ह्या व्हॅल्यूज फिल करायच्या त्या फॉर्म्युलामध्ये. 136 इज इक्वल टू बॉक्स इथे प्लस n-1 इंटू डी ची पण व्हॅल्यू इथे बॉक्समध्ये पुट करायची. मग यांनी हे तर सॉल्व्ह करायला लावलंय. सॉल्व्ह केल्यानंतर इथे n ची व्हॅल्यू सापडणार आहे, म्हणजे वरती n ची व्हॅल्यू फिल नाही करायची, इथे n ची व्हॅल्यू सापडायची या ठिकाणी. आणि n ची व्हॅल्यू सापडल्यानंतर मात्र इथे फॉर्म्युला यूज करायचा एसएनचा. एसएनचा फॉर्म्युला काय? n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. नंतर त्याच्या खाली नेक्स्ट स्टेप दिली आहे, यस इथं बॉक्स दिलेला आहे कारण की यांची व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहे. त्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. इज इक्वल टू इथे आन्सर भेटणार आहे आपला आणि शेवटी ते आन्सर परत लिहायचं आहे. सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 140 which are divisible by 4 which is equal to इथे बॉक्स दिला आहे. ओके बाळांनो, ही आहे तुमची ऍक्टिव्हिटी. पेज नंबर 72 वरती बुक मध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आता ऍक्टिव्हिटी जर एक्झामला आली तर काय करायचं असतं? सर्वात पहिले बाळांनो, ती जी ऍक्टिव्हिटी दिसते ना तुम्हाला, ती आन्सर पेपर मध्ये आहे अशी उतरवायची. कारण तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी फिल करण्यासाठी मार्क्स मिळणार आहे, एक्झाम्पल सोडवण्यासाठी नाही. हे डोक्यात घ्या. मग काय करायचं? ऍक्टिव्हिटी सर्वात पहिले लिहायची. ऍक्टिव्हिटी लिहिली तर काय करायचं? त्या एक्झाम्पल ऍक्टिव्हिटीच्या खाली इथे वर्डिंग द्यायची, हिंट. म्हणजे तुम्हाला ज्या व्हॅल्यूज त्या सॉल्व्ह करून भरायच्या असतील त्याच्यामध्ये आपण काय करतो? रफ फोर पुढे करतो, बॅक साईडला करतो ना, बरोबर आहे.
आणि बॅक पेजवरून त्या पेजवर येऊपर्यंत त्यातले काही निम्मे अक्षर खाली पडून जातात आणि मग चुकीचे आन्सर लिहितो आपण. मग ऍक्टिव्हिटी लिहिली ना, ऍक्टिव्हिटी लिहिली आन्सर पेपरमध्ये की काय करायचं, खाली ऍक्टिव्हिटीच्या खाली हिंट असा वर्ड टाकायचं. म्हणजे यातलं जेवढं काही रफ वर्क असेल ते आपण पुढे करणार हिंट मध्ये. मग बॅक पेजला वगैरे जायची गरज नाही आणि तुम्ही काय केलंय त्या शिक्षकांचीच समजणार. बरोबर आहे, समजते बरोबर मी काय म्हणतोय ते. बॅक पेजला वगैरे ऍक्टिव्हिटी सोडवायला बॅक पेजला वगैरे जायचं नाही, ऍक्टिव्हिटी तिथेच सोडवायची. तुम्ही ऍक्टिव्हिटी लिहिली पूर्ण, ऍक्टिव्हिटी खाली हिंट लिहायचं. तुम्हाला लईच वाटलं तुम्ही याला बॉक्स टाकू शकता आता दोन्ही साईड. आणि ज्या ठिकाणी संपल तिथपर्यंत ओढायचा सरळ बंद करून घ्यायचं. ओके, वाटलं तर नाही तर हिंट म्हटलं तरी पण काही फरक पडणार नाही. या व्हॅल्यूज तुम्ही तिथं फिल करणार सगळ्या. मग त्यात पहिले भाव आता 1 by 1 आपण फिल करायला घेऊ. काय क्वेश्चन आहे, बिटवीन 1 and 140 नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 4. त्यांनी सिक्वेन्स दिलेली आहे, ती एपी आहे, त्यांनी सगळं क्लिअर केलेलं आहे. आपला माहित नाही आपला फक्त ऍक्टिव्हिटी फिल करायची. एन हाऊ मेनी नंबर, यांची व्हॅल्यू आपण इथं फाइंड करणार आहे. मग इथं एन इज इक्वल टू काय दिलं, म्हणजे काय फिल करायचं आहे, फक्त क्वेश्चन मार्क. जर इथं यांची व्हॅल्यू फिल केली गेला अर्धा मार्क, म्हणजे इथं फक्त क्वेश्चन मार्क टाकायचा होता. त्यानंतर इथे पण काय करावं लागेल, मग क्वेश्चन मार्क टाकावं लागेल. इथं ए ची व्हॅल्यू किती आहे, डी ची व्हॅल्यू किती आहे, बरोबर आहे. सिक्वेन्स चाललो आपण. इथे 2 क्वेश्चन मार्क होते, म्हणजे 1 मार्क फक्त क्वेश्चन मार्क टाकायला आहे. एक बॉक्स फिल करायला आहे अर्धा मार्क ना, हा अर्धा एक घ्या का. 1 मार्क मध्ये काय टाकायचं फक्त क्वेश्चन. त्यानंतर ए आणि डी, सॉरी डी किती रे 136, डी 4 येईल ना. कॉमन डिफरन्स, याचा डिफरन्स किती 4 चा डिफरन्स राहील, डिव्हिजन 4 म्हणजे पुढे 12 येईल ना, म्हणजे डिफरन्स 4 चा राहणार आहे. पुढे हा फॉर्म्युलाने दिलेला आहे, आपल्याला डोकं लावायचं नाही. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकून द्या. टीएन म्हणजे लास्ट टर्म असते ना, दिला त्यांनी टीएन. ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे 4, म्हणजे इथे व्हॅल्यू किती येईल 4 प्लस एन -1 इंटू डी. डी ची व्हॅल्यू किती, हा. आता मला हे सॉल्व्ह करून मी ची व्हॅल्यू लिहायची. इथे जागा आहे का सॉल्व्ह करायला, नाही. मग पुढे यायचं लगेच हिंट कडे, म्हणजे आता रफ वर्क कडे. मग आपण काय इक्वेशन तयार करायची लिहूया. 136 इज इक्वल टू 4 प्लस n -1 इंटू 4. बाळांनो हे इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्या n ची व्हॅल्यू काढून तिथे लिहायची, बरोबर आहे. मग सर पहिले काय करावं लागेल, हे सोडवायचं सांगितलेलं आहे. सर्वात पहिले हा जो 4 आहे, जास्त गोंधळ न करता 4 ने n -1 ला मल्टिप्लाय करून, म्हणजे इथे अरे 136 इज इक्वल टू 4 प्लस 4n -4. आता बाळांनो प्लस 4 -4 कॅन्सल, म्हणजे उरलं काय 136 इज इक्वल टू 4n. आता हा 4 इकडे मल्टिप्लाय, इकडे आला तर डिवाइड. देअरफॉर मी साइड चेंज करून घेतो, n इज इक्वल टू 136 अपॉन 4. करा 4 ने डिवाइड, 4 1 जा 4, 4 3 जा 12, उरला 1, उरला इथं 1, 4 4 जा 16. म्हणजे देअरफॉर n ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो, अजून मी क्लोज नाही केला ब्रॅकेट, म्हणजे n ची व्हॅल्यू किती आली 34. ती लिहायची 34. पुढे एसएन चा फॉर्म्युला दिलेला आहे, त्यांनी म्हटलं एसएन मध्ये फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाका. परत पहिले एसएन, एन ची व्हॅल्यू किती आहे 34. इथे राहिला प्रश्न ही व्हॅल्यू फिल करायची 2a. मग 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे प्लस एन ची व्हॅल्यू परत किती आहे 34 -1 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे
बरोबर आहे. यांनी पुढे कॅल्क्युलेशन करायला जागा दिली का नाही, त्यांनी डायरेक्ट फायनल आन्सर लिहिलंय. आता ही कॅल्क्युलेशन पुढे करायचं परत हिंट मध्ये. अँड मग आता काय घ्यायचं, S34 इज इक्वल टू 34/2 इंटू ब्रॅकेट 2 into 4 plus 34 minus 1 into 4. बरोबर आहे. तुम्ही इकडे घ्यायचा डायरेक्ट सॉल्व्ह करायला आया लिहून घेतला पहिले. आता सॉल्व्ह करणार आहे मी ते, विच इज इक्वल टू काय येईल, सरदली 2 ने डिव्हिजन होईल, 2 1 2 2 1 2 2 7 14. म्हणजे लागेल की त्याला 17 इंटू ब्रॅकेट, हे मल्टिप्लिकेशन किती येईल 8 प्लस 33 इंटू 4. नंतर मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं 17 इंटू ब्रॅकेट 8 प्लस बरोबर मल्टिप्लिकेशन 4 इंटू 3 12. 2 लिहिला 1 पुढे घेतला, 4 इंटू 3 12, 12 प्लस 1 13. त्या दोघांनी सम आणि 17 इंटू 1 40 किती, किती 17 इंटू 1 40, 2018 ओके. ती व्हॅल्यू लिहायची ते 2380 आणि तीच आन्सर शेवटी लिहायचं 2380. आणि ओके बाळांनो, ही तुमची हिंट ज्याला बॉक्स केलाय ते बरोबर आहे. आणि हे तुमचं ऍक्टिव्हिटी खाली सॉल्व्ह करून ऍक्टिव्हिटी काय गोष्ट ऍक्टिव्हिटी मध्ये भरपूर गोष्टी त्यांनी ते दिलेच असतात. फक्त थोडंसं एखाद दोन कॅल्क्युलेशन असतात की जे आपल्याला करायचे असतात. ओके, ऍक्टिव्हिटी फिल करायची, तर हिंट पण लिहून घ्यायची, त्याच्या खाली बॉक्स करायचा आणि हिंट लिहायची. म्हणजे एक्झामला पण तुम्हाला त्या प्रकारेच लिहायचं आहे. अभिनव, वो शाळा आहे नाहीये, अगस्त क्लास आहे ऑनलाइन नाहीये.
आहे का? नाहीये ना? मग सकाळी 8 वाजता यायला जमल? 8 ते 10. उद्या क्लास सकाळी 8 ते 10 होईल. जर काही चेंज असला टायमिंग मध्ये तर मी तुम्हाला ग्रुपवर टाकेल. सगळं ग्रुपवर जॉईंट आहे ना? टीचमेंटला अजून कोणाचं नाव नाही आलं? तुझं आलं टीचमेंटला ना? दोन्ही लेक्चरला दिसत आहेत. दोन क्लासवर दिसत ना? पण तुला दोन्ही क्लासरूम दिसत आहे ना? ओके, झालंय. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या बाळांनो. क्वेश्चन नंबर 6. ओके, क्वेश्चन नंबर 6 घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 6. Sum of first 55 terms in an AP is 3,300, find its 28th term. Find its 28th term. Okay, solution given लिहा बरोबर. गिवन काय दिलंय? क्वेश्चन मध्ये काय दिलंय? सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स म्हणजे फॉर अन एपी काय दिली? सम दिली ना? सम म्हणजे एस दिला का टी दिलाय? यस. यस किती? 55. ही सम दिलेली आहे. यस 55 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? ओके, आणि काय विचारलेलं आहे? 28 टर्म म्हणजे टी विचारला का यस विचारला? टर्म टी. मग तुम्हाला विचारलाय T28 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्यांनी जो वर्डिंग मध्ये प्रॉब्लेम दिला ना, प्रॉब्लेम हाच आहे ना. यस 55 ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि T28 ची व्हॅल्यू विचारलेली. टीचा फॉर्म्युला आपण डायरेक्ट यूज करू शकतोय का? टीचा फॉर्म्युला यूज करण्यासाठी तुम्हाला एन माहित पाहिजे. एन माहिती, पण ए माहिती आहे का? डी माहिती आहे का? नाही. मग आपण टीचा फॉर्म्युला यूज करू शकत नाही. मग गिवन काय आहे? यस.
मग याचा फॉर्म्युला यूज करा. वी नो दॅट काय फॉर्म्युला आपल्याकडे SN इज इक्वल टू काय n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. ओके, आता इथं SN आहे आणि दिलेल्या मध्ये S55 आहे. मग यांची व्हॅल्यू किती पुट करायची? 55. मग पुट n is equals to 55. Put n is equals to 55. Therefore, S55 ची व्हॅल्यू किती होईल? 55 upon 2 into 2a 55 minus 1 into d. फक्त यांची व्हॅल्यू काय टाकली? 55 टाकली. आता बघा मला सांगा, हा S55 आपला माहिती आहे का? किती S55? मग द्या इथे टाकून. मग देअरफोर इथे काय येईल? देअरफोर 3300 इज इक्वल टू 55 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट हा होईल 2a प्लस ही सबट्रॅक्शन किती येईल? 54 d. ओके, ही व्हॅल्यू पूर्ण पुट केली तुम्ही गिवन. मग इथं रिझनिंग मध्ये गिवन असलं पाहिजे. ओके, आता बघा दोन्ही नंबर पाहून द्यायचे. हा 2 इंटू a आहे आणि हा किती? 17 इंटू 2 का 27? 27 इंटू 2 इंटू d येईल पहा. 54 म्हणजे किती? 2 इंटू 27 होईल ना. 2 इंटू 27 म्हणजे 54 ना. म्हणजे दोन्ही इव्हन नंबर आहे. आपण यात 2 कॉमन काढू शकतोय ना. या दोघांमध्ये 2 कॉमन काढता येईल. 2 कॉमन काढूया फक्त इथे आपण. म्हणजे इथे येईल देअरफोर 3300 इज इक्वल टू 55 अपॉन 2 इंटू यातनं मी 2 कॉमन काढला. जर 2 कॉमन इथे उरेल a प्लस इथे d तर असणारच. हा, इथे 54 इथे 54 आहे. 54 मधनं 2 गेला. मग 54 म्हणजे काय आहे? 2 इंटू 27 आहे. 2 तर बाहेर गेला, उरला किती? आता मला तिथे हा 2 आणि हा 2 काय होऊन जाईल एकमेकाला? बरोबर आहे. मग काय उरलं ते लिहा. इंटू ब्रॅकेट a प्लस 27d. आणि बघा लास्ट हा 55 इकडे मल्टिप्लाय इकडे आणला तर काय होईल? डिवाइड. दॅट इज मी साइड चेंज करून देतो. दॅट इज a प्लस 27d इज इक्वल टू 3300 अपॉन 55. ओके, करा ते डिव्हिजन करा. प्रत्येकाने डिव्हिजन करायची आहे. 55 ने 3300 ला डिव्हिजन द्यायची. सर 60 माईक ऑन झालाय कोणाच तरी? माईक बंद करायचा आहे. सर आन्सर इज 60. हो, आन्सर म्हणतो. ओके, आन्सर किती तर चेक करा. 60. Okay, therefore
ए प्लस 27D इज इक्वल टू, आता नीट लक्ष द्या इकडे, मी डिव्हिजन करून दाखवतो. तुम्ही खूप टफ डिव्हिजन करत असता, सिंपल डिव्हिजन करायची. 11 5 11 3 आणि 0 as to 0 गेले का 11 डिव्हिजन दोघांना पण. आता 5 1 जा 5 5 6 जा 30 0 as to 0 म्हणजे आन्सर आलं 16. ती सब डिव्हिजन होती. सर्वात पहिले 11 डिव्हिजन दिली, नंतर 5 डिव्हिजन दिली. ओके, आन्सर आले 60. इक्वेशन नंबर 9 बरोबर ना. इक्वेशन नंबर 1 बरोबर आहे. पुढे काय सॉल्व्ह होत नाही इथपर्यंत आपण थांबलो. आता हे दिलेलं होतं, हा सगळा उद्योग गिवन बद्दल झाला. आता काय फाइंड करायचं आपलं नाव. वी नो दॅट. ओके, आपला कोणता फॉर्म्युला माहिती आहे? TN चा फॉर्म्युला माहिती आहे. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. ओके, यात N ची व्हॅल्यू किती पुट करायची? 28. पुट N इज इक्वल टू 28. द N ची व्हॅल्यू 28 टाकून T28 A प्लस 28 मायनस 1 इंटू D. आता T28 माहिती का तुम्हाला? नाही, तोच तर काढायचा आहे. देअरफॉर T28 इज इक्वल टू A प्लस, पण बाळांनो ही सबट्रॅक्शन तुम्हाला करता येईल. 28 मायनस 1 किती होईल? 27 इंटू D. आणि आता मात्र ही व्हॅल्यू चेक करा. A प्लस 27D ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे. A प्लस 27D ची व्हॅल्यू किती आहे? द्या पुट करून. देअरफॉर T28 इज इक्वल टू 60. ही व्हॅल्यू पूर्ण पुट केली फ्रॉम इक्वेशन 1. आणि आपला काय फाइंड करायचं तर बाळांनो? T28 फाइंड करायचा होता ना, मग भेटला ना. ओके, आठवण बोला बरं एक्झाम्पल मध्ये. एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? ओके, एक्झाम्पल समज असेल तर ठीक आहे. आजसाठी हे 3 एक्झाम्पल बाद झाले. वर्ष मोठे एक्झाम्पल आले आणि मेन म्हणजे 3ही इम्पॉर्टंट एक्झाम्पल आले. एक्झाम्पल नंबर 4, 5 आणि 6 3ही रिटर्न एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे. ओके, ठीक आहे. 5 मिनिटांमध्ये सायन्स चालू होईल.